गोष्टीची वर्षपूर्ती म्हणजे कौतुकाची गोष्ट आणि सध्या महाराष्ट्रात असंच काहीच होते. मी काय म्हणते याचा अंदाज तुम्हाला आला असेल, कारण 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि आता त्यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या कार्यकाळाला 365 दिवस पूर्ण झाल्यानंतर महायुती सरकारच्या कामगिरीवर नागरिक खरंच समाधानी आहेत का असे विचारणारे असे सर्वे करण्यात आलेत आणि हे सगळे सध्या माध्यमांमध्ये येऊ लागलेत आणि याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. तसेच वर्षभरात चर्चेत आलेल्या घटना, महायुती सरकारला टीकेच्या केंद्रस्थानी आणणाऱ्या घटना याबद्दल देखील बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकटमध्ये आपलं स्वागत. खरं तर या विषयावर बोलायचं झालं तर आधी आपण थोडक्यात 2021 नंतरचं राजकारण आणि सत्ता बदल समजून घ्यायला हवं. खरं तर हे सगळं लोकांना पाठ झालंय, पण धागा जुळण्यासाठी एकदा आठवण करून घेणं गरजेचं आहे. 2019ला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. त्यांच्यासोबतच काँग्रेस आणि शरद पवार सोबत म्हणजे त्यांची राष्ट्रवादी असे पक्ष सत्तेत होते. पण 2022ला महाराष्ट्रात मोठा भूकंप घडला. शिवसेनेत बंड झालं. एकनाथ शिंदेंनी थेट भाजपसोबत हातमिळवणी केली. संख्याबळ कोसळलं आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेलं. पुढे शिवसेना, शिंदे गट आणि भाजप या दोघांचं महायुतीचं सरकार सत्तेत आलं. पण हा जो गुंता आहे तो इथंच थांबला नाही. वर्षभरानंतर लगेचच राष्ट्रवादीत देखील फूट पडली. शरद पवारांपासून वेगळं होत अजित पवारांनीही महायुतीचा हात धरला. म्हणजे महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप असे समीकरण उभं राहिलं आणि महायुती स्थापन झाली. आणि या पक्षफोडीचा काही परिणाम होईल का अशी चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुका तशा आल्या. याचवेळी मराठा आरक्षणाचा फटकाही महायुतीला बसला आणि लोकसभेत कमी जागांवर महायुतीला समाधान मानावं लागलं. पण विधानसभेत मात्र महायुतीला जोरदार बहुमत मिळालं. पहिल्यांदा सत्तेत असणारे पक्ष 200पेक्षा जास्त जागा घेऊन सत्तेत आला. भाजपची कामगिरी मजबूत राहिली आणि शेवटी 5 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली आणि त्याच शपथविधीला आता वर्ष झालंय. या एका वर्षाच्या काळात बऱ्याच गोष्टींचा गाजावाजा झाला. त्यातील पहिलं म्हणजे निवडणुकी आधीपासूनच सुरू असलेला मराठा आरक्षणाचा पेच. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना काढलेला जार, त्यानंतर झालेले अनेक गोंधळ, हालचाली आणि अगदी 2 ते 3 महिन्यांपूर्वी मनोज जरांगेंनी मुंबईला दिलेली धडक, ठप्प पडलेली मुंबई, यानंतर सरकारनं दिलेलं आश्वासन हे राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू ठरलं. दुसरं ज्याच्यावर आजही टीका केली जाते तो म्हणजे पालकमंत्रीपदाचा पेच अजूनही सुटलेला नाहीये. रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत अजून निर्णय झालेला नाहीये. वर्षभरात अनेक नेते, अनेक मंत्री चर्चेत आले. यातील पहिलं नाव होतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं. त्यांना यावरूनच म्हणजे सरकार स्थापन झाल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं. मनोज जरांगेंनी भरपूर टीका मुंडेंवर केली. यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल की नाही अशी चर्चा होती. त्यांना मंत्रिपद देण्यात आलं, मात्र काहीच महिन्यात त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. दुसरीकडं राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत रमी खेळत होते. तो देखील चर्चेचा विषय बनला. शिवाय शिवसेना, शिंदे गटातील संजय शिरसाट यांची पैशाची भरलेली बॅग असलेला व्हिडिओ आढळला. भरत गोगावले, योगेश कदम यांच्यावर झालेले आरोप, संजय गायकवाड यांनी विधानभवनाच्या हॉटेलमध्ये केलेली हाणामारी, यावरून अनेकदा महायुती सरकारमध्ये नेमकं चाललंय काय, नेते असे का वागतायत असे अनेक प्रश्न निर्माण झाले. नुकताच अजूनही सुरू असलेलं पुण्यातील जमिनीचं पार्थ पवारांचं प्रकरण असो किंवा छगन भुजबळ यांना देण्यात आलेलं पुण्याचं मंत्रिपद असो, शिवाय अनेक नेत्यांना मंत्रिपदातून डावलण्यात आलं होतं. परत 2.5 वर्षानंतर सत्ता स्थापनेवेळी वेगवेगळ्या लोकांना मंत्रिपद देण्यात येईल असंही सांगितलं जात आहे. त्याचीही चर्चा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना, शिंदे गटातील अनेक नेते मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चा. यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्यांनी अमित शहांची भेट घेतली अशी चर्चा रंगली. पण शिंदेंनी ही सगळी विधानं किंवा ही सगळी जी अटकळी आहेत त्या फेटाळून लावल्या होत्या. शिवाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे निर्णय त्यांनी घेतले होते त्या सगळे निर्णय बदलण्यात आले. काही निर्णय रद्द करण्यात आले, काही योजना रद्द करण्यात आल्या, काही निर्णयांवर स्थगिती देखील आणण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकताच झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये 21 डिसेंबरला लागणाऱ्या उर्वरित म्हणजे नगरपालिकांच्या निकालापूर्वीच 100पेक्षा जास्त भाजपचे उमेदवार, ज्यात काही नगराध्यक्षांचाही समावेश आहे, ते निवडून आलेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात आणि महायुतीमध्ये भाजपच मोठा भाव दिसतोय. आणि कुठंतरी इथं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गळचेपी होती असं देखील चित्र स्पष्टपणे दिसू लागलंय.
यामधले अजून कोणते मुद्दे राहिले असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता या वर्षभराच्या काळात इतक्या घटना घडल्या, योजनांचाही पाऊस पाडला गेला, अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीवर सरकारने केलेली मदत देखील महत्त्वाची गोष्ट ठरली. पण आता जे सर्वे आले सरकारच्या कामगिरीबद्दल त्याच्याबद्दल देखील आपण बोलूयात. तर सकाळ वृत्तसंस्थेचा जो काही निर्णय आला आहे त्यात एक प्रश्न विचारण्यात आला होता की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी जनतेला कशी वाटते. तर या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले की 16.1% लोकांनी फडणवीसांच्या कामगिरीला 8 ते 10% गुण दिलेत, तर 26.7% लोकांनी 6 ते 8 गुण देऊन चांगली कामगिरी केल्याचं समाधान व्यक्त केले. म्हणजे राज्यातील 42.8% लोकांना मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी आवडली असं दिसते. अजून एक सर्वे सांगायचा म्हणला तर तो आहे G24 तासचा. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त G24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ यांच्या सहकार्याने हा सर्वे करण्यात आला होता. यामध्ये जे महत्त्वाच्या घटना घडल्या त्याबद्दल त्याचा किती टक्के परिणाम सरकारच्या प्रतिमेवर झाला हा प्रश्न विचारण्यात आला होता, जिथं वाल्मिक कराड प्रकरणाचा 35% परिणाम सरकारच्या प्रतिमेवर झाला. त्यानंतर पुणे जमीन प्रकरणाचा 34% परिणाम झाला. सिडको प्रकरण जे होतं संजय शिरसाट यांच्यावर आरोप करण्यात आले होते तो 13% झाला आहे. तर रमी वादाचा अर्थात माणिकराव कोकाटे यांच्या त्या व्हिडिओचा परिणाम 18% झाल्याचं या सर्वेक्षणात म्हणले. हा जो सर्वे तो पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष भेटी आणि घरघर फिरून करण्यात आला आहे असं G24 तासचं म्हणणं आहे. आता महत्त्वाचा म्हणजे लोकमतचा सर्वे काय सांगतोय. जर तुम्ही लोकमतचं वृत्तपत्र पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल की लोकमतने ध्रुव रिसर्च आणि जो राज्यव्यापी सर्वे केला त्यामध्ये जनतेनं प्रचंड पाठिंबा महायुतीला दिलाय. 2/3 लोकांनी सरकारच्या कारभाराला सकारात्मक कौल दिलाय. सरकार प्रगतीपथावर खरं उतरतंय अपेक्षांवर अशी हेडलाईन देखील लोकमतच्या वृत्तपत्रावर तुम्ही बघू शकता. शिवाय राज्यातील 65% लोक या सरकारच्या कामावर समाधान आहेत आणि प्रभागानुसार किंवा त्या ह्याच्यानुसार पाहायला गेलं तर 58% उत्तर महाराष्ट्रातील, 67% विदर्भातील, मराठवाड्यातील 63%, पश्चिम महाराष्ट्रातील 70% आणि मुंबई, ठाणे, कोकण या भागातील 62% लोक सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचं पाहायला मिळते. शिवाय मुख्यमंत्री लाडक्या बहिणीची ही जी काही योजना आहे ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आणि आकर्षण देणारी ठरली सरकारच्या काळात असं देखील हा सर्वे सांगतोय. आणि यानंतर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला देखील भरपूर प्रतिसाद मिळाला. सामान्य हितांसाठी लोकांसाठी काम करणारे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस अशी अनेकांनी प्रतिक्रिया या सर्वेक्षणात दिली असं सांगण्यात येते. लाडक्या बहिणींमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास वाढलेला आहे असं लोकमतचा हा सर्वे सांगतोय. पुढचा सर्वे पुढारीचा. पुढारी या माध्यमानं जो रिसर्च केला आहे त्याच्यावर आता आपण बोलूयात. वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पुढारी माध्यम समूह आणि प्रसिद्ध निवडणूक विशेषज्ञ जय मुरुग यांच्या वोटर्स मूड रिसर्च या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा सर्वे घेण्यात आला होता. आणि या सर्वेच्या मते खरं तर अनेक प्रश्न विचारण्यात आले, पण आपण काही महत्त्वाच्या प्रश्नावर बोलूयात. म्हणजे यामध्ये मुख्यमंत्री म्हणून 40% लोकांनी देवेंद्र फडणवीसांना पसंती दिली, 18% लोकांनी एकनाथ शिंदेंना, तर 15% लोकांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली. आणि मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहणाऱ्या अजित पवारांना मात्र फक्त मुख्यमंत्री म्हणून 8% लोकांची पसंती मिळाली. राज्य सरकारच्या कामगिरीवर किती लोक समाधानी आहेत हे जेव्हा पाहण्यात आलं त्या सर्वेमध्ये असं दिसतंय की 53% लोक समाधानी आहेत, 41% लोकांना सरकारची कामगिरी आवडलेली नाहीये, 6% लोकांना ठोस उत्तर म्हणजे सांगता येत नाही असं उत्तर त्यांनी दिले. महायुती सरकारला 10 पैकी अनेक लोकांनी 6 गुण दिलेत सरकारच्या कामगिरीसाठी. तसेच ज्या काही योजना आहेत त्या योजना आल्यानंतर महायुती सरकारनं म्हणजे खरं तर असं सांगितलं जातं की योजनांचा पाऊस पडून महायुती सरकारनं निवडणुका लढवल्या. यामध्ये म्हणजे आम्हीच दाखवण्यात आलं यामध्ये सगळ्यात जास्त अर्थात 66% लोकांनी लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेतला, 52% लोकांनी उज्ज्वला योजनेचा, तर सौर कृषी पंपाचा फायदा 15% लोकांनी घेतल्याचं या सर्वेक्षणात दिसून येते. अजूनही असे बरेच प्रकल्प आहेत ज्याच्याबद्दल लोकांना माहीत नाही आहे. 70% लोकांना सरकार कोणकोणते प्रकल्प सध्या महाराष्ट्रात राबवतंय हेच माहीत नाही आहे. मात्र 33% लोकांना शक्तिपीठाच्या प्रकल्पाबद्दल, 25% लोकांना वाढवण बंदराबद्दल, 14% लोकांना धारावी पुनर्विकासाबद्दल आणि मुंबई नवी मुंबई जी बनती आहे त्या लोकांना म्हणजे त्या प्रकल्पाबद्दल 5% लोकांना माहीत असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे सरकारच्या कामगिरीवर नागरिक समाधानी आहेत, पण अनेक प्रकल्पाबद्दल किंवा सरकार आमचे पैसे घेऊन टॅक्सचे पैसे घेऊन नेमके काय काय प्रकल्प करतोय, कोणकोणता विकास घडतोय महाराष्ट्रात हे जनतेपर्यंत पोहोचू शकलेलं नाही आहे
असं या सर्वेक्षणातून दिसून येते. आता सरकारवर नेहमीच भ्रष्टाचाराचे आरोप होतात. त्यावर या सर्वेक्षणातून लोकांचं मत विचारण्यात आल्यावर 40% लोकांनी सरकारमध्ये भ्रष्टाचार नाही असं सांगितले, 32% लोकांनी प्रचंड भ्रष्टाचार आहे असं सांगितले, 19% लोकांनी इतका भ्रष्टाचार असतोच असं सांगितले, तर 2% लोकांना वाटते की भ्रष्टाचाराचे आरोप फक्त माध्यमांनी केलेत. आता आपण शेवटच्या सर्वेकडे वळूयात, सी वोटरचा सर्वे. सी वोटरच्या सर्वेबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत 26.4% लोकांनी खूप चांगलं, 14.8% लोकांनी चांगलं असं मत व्यक्त केले. रस्ते आणि वाहतूक विकासात 24% लोक समाधानी आहेत. आर्थिक परिस्थिती, GDP वाढीमध्ये अनुक्रमे 17.8 आणि 19% लोकांनी भरपूर किंवा खूप चांगली सुधारणा असं म्हटले. हे असे अनेक रिसर्च महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या काळानंतर बाहेर येत आहेत, जे आता आम्ही तुम्हाला सांगितले. अनेक प्रश्न आहेत, पण वेळेच्या अभावी आपण महत्त्वाचे प्रश्न यात घेतलेत. खरं तर असे अनेक रिसर्च सर्वे येत राहतील, पण नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय याचं उत्तर कोणत्याही रिसर्चपेक्षा आम्हाला कमेंटमधून कळणार आहे. त्यामुळे कमेंटमध्ये व्यक्त व्हायला विसरू नका.